राज्यातील सरपंच संघटनांकडून संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आजपासून 3 दिवस कामबंद आंदोलन, ग्रामपंचायतींसमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करणार। प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, कुणाचंही मन दुखावलं असल्यास दिलगिरी, सुरेश धस यांचं वक्तव्य। प्राजक्ता माळीचा विषय आपल्यासाठी संपलाय, संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष विचलित करू नका, सुरेश धस यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी बीड प्रकरणात यंत्रणा कामाला लावली आहे, मात्र तपासात अडथळा येईल अशी विधानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी न करण्याच्या बावनकुळेंच्या सूचना। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं, सुरेश धस यांची मागणी। पालकमंत्रीपद कोणाला द्यावं हा महायुतीचा प्रश्न, पण बीड जिल्ह्यात अजित पवारांनी पालकमंत्रीपद घ्यावं, किमान त्यांचे सोंगाडी काय करतात हे पाहण्यासाठी तरी खासदार बजरंग सोनावणेंचा टोला। जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शस्त्रपरवाने रद्द करण्याची मागणी केली, सुरेश धस यांची माहिती। चिरीमिरीच्या बदल्यात बंदुकीचे परवाने मिळणार असतील तर बीड जिल्हा बिहारच नाही तर त्याही पुढे जाऊन काबूल होईल, धस यांची टीका। वाल्मिक कराडला पोलिसांची मदत आहे का याची माहिती घेणं सुरू आहे, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती। तर शस्त्र परवान्यांची तपासणी सुरू असून गरज नसलेली शस्त्र परवाने रद्द करणार, कौवत यांचा इशारा। बीडमध्ये सीआयडी पथकाकडून एका महिलेची तब्बल 4 तास चौकशीनंतर बीड पोलीस ठाण्यातून संबंधित महिलेची सुटका। वाल्मिक कराडवरती जाणीवपूर्वक कारवाई होत नाही, लोक विसरून जाण्याची वाट पाहत आहेत, मकोका लावणार असं सभागृहात सांगितलं होतं पण अजून काहीच कारवाई नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। वाल्मिक कराड यांच्या पत्नीचा तपास सुरू असून ती त्यांची दुसरी पत्नी असल्याचा धनंजय देशमुख यांचा दावा। बीडचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका, पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला योग्य दिशा देण्याबाबत याचिका। संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी लोकभावना मांडण्यासाठी आणि जनमताचं निवेदन देण्यासाठी वेळ मागून घेतली। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या पत्नीकडून संताप व्यक्त, वेदना सहन होत नाहीयेत, काय पाप केलं म्हणून आमच्यावर ही वेळ आली असं म्हणत त्यांनी रामदास आठवलेंसमोर हंबरडा फोडला। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आंबेडकरी चळवळीतले नेते विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली, सोमनाथ सूर्यवंशींच्याही कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। रामदास आठवलेंसमोर आंदोलकांकडून आक्रोश व्यक्त, घरात शिरून मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईची मागणी, तर आंदोलकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आठवलेंचं आश्वासन। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना रिपाईकडून 5 लाखांची मदत, रामदास आठवलेंकडून घोषणा, तर वाकोडेंचा स्मारक उभारण्यासाठी महानगरपालिकेनं जागा द्यावी, आठवलेंची मागणी। खासदार संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांचा वाल्मिक कराडसोबतचा फोटो शेअर, वाव क्या सीन है, नक्की कोण कोणाचा आका, राऊतांची फेसबुक पोस्ट। 31 साठी मुंबईमध्ये 15,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात, ड्रंक अँड ड्राईव्हच्या विरोधात पोलीस विशेष मोहीम राबवणार, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकं, श्वान पथकं, दंगल नियंत्रक पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडत असल्यानं आज रात्री लोकलच्या विशेष फेऱ्या, लोकलच्या 3ही मार्गावरती विशेष फेऱ्या चालवल्या जाणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता बेस्टकडून जास्तीच्या गाड्या, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर जाण्यासाठी रात्री विशेष 25 बस चालवल्या जातील। नववर्षानिमित्त सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शन वेळेत बदल, दर्शनाची वेळ सकाळी 6 ते दुपारी 11:50 आणि रात्री 8 ते 10:30 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार। पुण्यात राज्य सरकारच्या परवानगीनं पब, बार आणि मद्यविक्री उद्या पहाटेपर्यंत सुरू राहणार। या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या वतीनं निदर्शनं केली जाणार। पुण्यामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, विविध ठिकाणी नाकाबंदी करत 1,20,00,000 बनावट दारू जप्त, 9 आरोपींना अटक।
नागपूरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. नागपूर गुन्हे शाखेकडून 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक. लोणावळ्यामध्ये लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवरती पर्यटकांना बंदी. 31 डिसेंबरच्या निमित्तानं वनविभागाकडून बंदी घालण्याचा निर्णय. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर आवर घालण्यासाठी नाशिक पोलीस सज्ज. पोलिसांकडून शहरामध्ये ठिकठिकाणी 2 दिवस नाकाबंदी. नियमांचं उल्लंघन करून सेलिब्रेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर बेस्ट उपक्रमाच्या अतिरिक्त बसेस. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांजवळील विविध बस मार्गांवरती रात्री एकूण 25 जास्तीच्या बसगाड्या सोडण्यात येणार. शैक्षणिक प्रगतीत केरळ प्रथम क्रमांकावर आहे. देशाला परदेशी चलन देणारं केरळ राज्य आहे, त्यामुळे अशा राज्याला दहशतवादी म्हणणं चुकीचं. नितेश राणेंच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया. केरळसारख्या एका प्रगत राज्याला मिनी पाकिस्तान बोलणं हे कितपत योग्य? विजय वडेट्टीवारांचा सवाल. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांनाच मंत्री बनवू या पात्रतेवर महायुतीचे राज्यात मंत्रिमंडळ. वडेट्टीवारांची टीका. मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना. तहसील कार्यालयातून जवळपास 1110 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखला दिला. किरीट सोमय्यांचा आरोप. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 26 आरोपींना 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मकोका कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांवर आरोप. बळजबरीनं जबाब नोंदवल्याचा आरोपी नितीन सप्रेनं सुनावणी दरम्यान दावा केलाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी पदभार स्वीकारला. यावेळी भुसेंसोबत अनेक शालेय विद्यार्थ्यांचीही उपस्थिती. आशिष शेलार यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. माहिती आणि तंत्रज्ञान पदाची शेलारांकडे जबाबदारी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील प्रत्येक घरं ही सौर ऊर्जेवरती करण्यात यावी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. 7 जानेवारीला हिंदू मेंढपाळ बांधवांसाठी अमरावतीमध्ये आंदोलन. चराईसाठी जागा नाही, त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान होत असल्यानं आंदोलन. बच्चू कडूंची घोषणा. जळगावातील वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीमध्ये आमदार सुरेश भोळे, खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवा महोत्सवाला भेट दिली. महोत्सवात बोलताना दिव्याची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित. इंद्रायणीमध्ये सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा. आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ. पूजेच्या वेळेमध्ये बदल. मंदिरही लवकर बंद होणार. जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा संपन्न. लाखो भाविकांच्या उपस्थितीत खंडेरायाचं कऱ्हा स्नान पार पडलं. ड्रोन कॅमेराद्वारे टिपलेली कऱ्हा स्नानाची ही खास दृश्य. रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंनी शनी शिंगणापूरमध्ये देवाचं दर्शन घेतलं. गोगावलेंकडून शनिदेवाला तैलाभिषेक. धाराशिवमध्ये आमदार कैलास पाटलांनी कुटुंबियांसमवेत वेळा अमावस्या साजरी केली. वनभोजनाचा आनंद घेतला. धाराशिवच्या भोयर चिंचोली गावात विकास गायकवाड कुटुंबियांच्या वतीनं महापुरुषाच्या प्रतिमेस अभिवादन करून वेळ अमावास्या साजरी. शेतामध्ये मांडलेल्या वेळा अमावास्येच्या पूजेमध्ये महापुरुषांचे फोटो ठेवण्यात आले होते. लातूरमध्ये वेळा अमावास्येचा सण उत्साहात साजरा. शेतशिवारात गावकऱ्यांची गर्दी. शहरातील बाजारपेठ, रस्ते ओस पडले. नांदेड माळेगाव यात्रेला उत्साहात सुरुवात. ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या यात्रेमध्ये शेकडो विक्रेते दाखल. बळीराजाला लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांनी माळेगाव बाजारपेठ गजबजली. अलिबागमध्ये मासे खरेदीसाठी पर्यटकांची लगबग. मच्छी मार्केट परिसरात मासे खरेदीसाठी भारतीय आणि परदेशी पर्यटकांची गर्दी. बदलत्या हवामानाचा रायगडमधील मत्स्य उत्पादनावर परिणाम. बाजारामध्ये 200 किलोला मिळणारी मासळी 400 रुपयांना. आवक कमी झाल्यानं मासे महागले. सिंधुदुर्गातील फोंडाघाट खड्डेमय. रस्त्याची दुरावस्था झाल्यानं पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यापारी त्रस्त. विदर्भात स्ट्रॉबेरीचं उत्पादन होणार. अकोल्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठाचं मोठं संशोधन. अकोट, तेल्हारा आणि पातूरमध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं. विद्यापीठाचा दावा. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरामध्ये 4 दिवसात 1000 रुपयांनी वाढ. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6000 ते 8000 रुपयांचा भाव. नाशिक जिल्ह्यातील भगूर पांढुर्ली रस्त्याची दुरावस्था झाल्यानं नागरिक आक्रमक.
राहुरी फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन करत लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. जळगावच्या धरणगावमध्ये नगरपालिकेनं टपरीधारक आणि फेरीवाल्यांवर कारवाई करत अतिक्रमण हटवलं. त्यानंतर टपरीधारक आणि फेरीवाल्यांची पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी, अन्यथा रास्ता रोकोचा इशारा. यवतमाळमध्ये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात तरुणाचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. हमालीचं कंत्राट रद्द केल्यानं कंत्राटदाराच्या मुलाकडून आत्महत्येचा प्रयत्न. लातूरमधील वलांडीतील बसस्थानक परिसरातील दुकानाला भीषण आग. 5 ते 6 दुकानं जळून खाक. वेळा अमावास्या असल्यानं दुकानात पूजा करून व्यापारी शेताकडे गेल्यानंतर आग लागली. पुण्याच्या कांचनहुरुळीमध्ये रेल्वे रुळावर सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. उरुळी कांचन पोलिसांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सायलेन्सर मॉडिफाय करून फटाक्यांचे आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लगाम. 65 जणांवर पोलिसांकडून कारवाई. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. नायडूंकडे 931 कोटींची संपत्ती. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून अहवाल प्रसिद्ध. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत सर्वात खालच्या स्थानी. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सकडून अहवाल प्रसिद्ध. नववर्षाच्या स्वागतासाठी राहुल गांधी व्हिएतनाममध्ये गेल्याचा भाजपचा दावा. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानं देश दुःखात असताना राहुल गांधी फिरायला गेले, भाजपचा आरोप. अमित शहांनी वायनाड दुर्घटनेला गंभीर नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल. प्रियंका गांधींची एक पोस्ट. पुरेसा निधी लवकरात लवकर देण्याचीही मागणी. हैदराबादच्या संध्या थिएटरबाहेर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनच्या जामीन याचिकेवरील निर्णय कोर्टानं राखून ठेवला. या प्रकरणी पुढची सुनावणी 3 जानेवारीला होणार. इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं यशस्वी लॉन्चिंग. अवकाशामध्ये अंतराळयान सोडणं आणि विलग करण्याच्या क्षमतेमध्ये भारत स्वावलंबी होणार. अंतराळामध्ये स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात. इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्रोनं अप्रतिम भेट दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.